आता बघूयात, एकेकाळी शिक्षणासाठी क्लासरूम किंवा कोचिंग क्लास हाच पर्याय होता. पण आता मोबाईल आणि इंटरनेटमुळे शिक्षणाची व्याख्याच बदलली आहे. सोशल मीडिया, यूट्यूब विद्यार्थ्यांचा आता स्मार्ट मित्र झालाय. स्पर्धा परीक्षांसह शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासासाठी लाखो विद्यार्थी यूट्यूबवरील मोफत आणि दर्जेदार व्याख्यानांना पसंती देत आहेत. त्यामुळे पिढी बदलली, गुरु बदलला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. हातात स्मार्टफोन, समोर यूट्यूब आणि सुरू होतो अभ्यास. ही शिक्षणाची आजची पद्धत झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. देशभरात आता यूट्यूब हा गुरु आणि मार्गदर्शकाप्रमाणे अभ्यासाची दिशा दाखवत असल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं. शालेय शिक्षणापासून ते JEE, नीट, UPSC अशा अनेक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यूट्यूबवरून अभ्यासासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मिळतंय. पारंपरिक कोचिंग बरोबरच ऑनलाईन शिक्षणालाही मोठी पसंती मिळत आहे. विशेषतः यूट्यूबवरील मोफत व्याख्यानांमुळे ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण सहज उपलब्ध होतंय. खान सर, अलख पांडे, विकास दिव्यकीर्ती, डिअर सर यांसारखे शिक्षक लाखो विद्यार्थ्यांचे डिजिटल गुरु बनले. त्यांच्या व्हिडिओंना कोट्यावधी व्ह्यूज मिळत आहेत. याच जोरावर पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या आणि झारखंडमध्ये शिक्षण घेतलेल्या तरुणी पांडेनं कोणत्याही कोचिंग शिवाय केवळ यूट्यूब, पुस्तके आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं होतं. पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये देशात 14वा क्रमांक मिळवत IAS होण्याचा मान तरुणी पांडेनं मिळवला होता. हजारो विद्यार्थी त्यांच्या यशामध्ये यूट्यूबवरील कोचिंगचा मोठा वाटा असल्याचं मान्य करतात. यूट्यूब हा आधुनिक काळातील डिजिटल गुरुच बनला आहे. पूर्वी एखादे कौशल्य शिकण्यासाठी गुरु शोधावा लागत असे. आज मोबाईलवर एक क्लिक मध्ये जगातील सर्वोत्तम शिक्षक उपलब्ध आहेत. स्वयंपाक, कायदा, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, शेअर बाजार, संगीत, भाषा किंवा एखादी वस्तू दुरुस्त करायची असेल तरी सुद्धा यूट्यूबवर तुम्हाला सगळंच उपलब्ध आहे. उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही त्यांच्या यशात यूट्यूबवरील मोफत व्याख्यानांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलंय. यूट्यूबवर गणित, विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, इंग्रजी, पत्रकारिता, UPSC, MPSC, JEE, नीट, नेटसेट अशा जवळपास प्रत्येक विषयांसाठी शेकडो तज्ज्ञ शिक्षक शिकवत आहेत. त्यांच्या चॅनल्सना लाखो नव्हे तर कोट्यावधी व्ह्यूज मिळत आहेत. विद्यार्थी एकाच विषयाचे वेगवेगळ्या शिक्षकांकडून स्पष्टीकरण ऐकू शकतात, व्हिडिओ पुन्हा पाहू शकतात आणि आपल्या वेळेनुसार अभ्यास करू शकतात. योग्य चॅनलची निवड, सातत्यपूर्ण अभ्यास आणि स्वअनुशासन यांच्या मदतीनं अनेक विद्यार्थी कोचिंग शिवायही यश मिळवत आहेत. त्यामुळे यूट्यूब हे केवळ मनोरंजनाचं माध्यम न राहता शिक्षणाचं प्रभावी व्यासपीठ बनलंय. तज्ज्ञांच्या मते यूट्यूब शिक्षण सर्वांसाठी खुलं करत असलं तरीही त्यासोबत स्वअनुशासन, वेळेचं नियोजन आणि विश्वासार्ह स्रोतांशी निवड आवश्यक आहे. कारण याच प्लॅटफॉर्मवर दर्जेदार माहितीसोबत दिशाभूल करणारी माहितीही उपलब्ध असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत अभ्यासक्रम आणि प्रमाणित शिक्षकांवर जास्त भर देण्याचा सल्ला दिला जातो. आज डिजिटल युगात ज्ञान प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रामाणिक मेहनत आणि सातत्य असेल तर यूट्यूब सारखे मोफत डिजिटल प्लॅटफॉर्म देखील मोठे शिक्षक ठरू शकतात. यूट्यूब म्हणा किंवा आता ChatGPT म्हणा किंवा क्लॉड म्हणा, म्हणजे AIचे जे चॅट बॉट्स आहेत ते, हे सगळेच तुमचे सध्या डिजिटल गुरु झालेले आहेत. पण विवेक, प्रश्न विचारण्याची सवय आणि तथ्य पडताळणी हेच आपले ज्ञानाचे खरे रक्षणकर्ते आहेत, हे विसरू नका. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही जिद्द, योग्य नियोजन आणि स्वअभ्यासाच्या जोरावर मोठं ध्येय गाठता येतं. हा संदेश यातून मिळतो. पूर्वी ज्ञानासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांपर्यंत जावं लागत होतं. आज शिक्षकच विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये पोहोचले. डिजिटल शिक्षणामुळे अंतर, वेळ आणि पैशांच्या अनेक मर्यादा कमी झाल्या. डिजिटल युगात
यूट्यूब हे केवळ व्हिडिओ पाहण्याचं माध्यम राहिलेलं नाही, तर लाखो विद्यार्थ्यांसाठी ते एक प्रभावी डिजिटल वर्ग बनलाय. बदलत्या शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणारे विद्यार्थीच भविष्यात अधिक सक्षम ठरतील, असं चित्र सध्या दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.